पोटी जन्माला आलेले धुंदुकारी हे वाईट मार्गाला लागले. न पार्श्वयो गच्छो, शास्त्र म्हणते अशा लोकांच्या पाठीमागे जाऊ नका. अतार्किका मूर्खस्य, जे मूर्ख आहेत, जे अतार्किक आहेत, जे व्यसनी आहेत, व्यभिचारी आहेत, अनाचारी आहेत. न पार्श्वयो न गच्छयो. जे वाईट मार्ग दाखवतात त्यांच्या मागे जाऊ नका, त्यांना संगत वाईट लागली. जे शरीराने गमन करू नये ते गमन केलं, दुर्गमन केलं. जे सेवन करू नये ते मदिरापान केलं. जे व्यसन करू नये ते व्यसन केले. आणि अवतीभवतीला सगळे वाईट वासना असणाऱ्या लोकांचा संग घडला. संप्रदायामध्ये अनेक अभंग संगतीवर आहेत. हो कधी न कुणाचे बरे चिंतती, अवघी टिंगल आणि फजिती. अवघी टिंगल आणि फजिती. अवघी टिंगल आणि फजिती. सज्जन जिथे उभे राहता, सज्जन जिथे उभे राहता. ग्रासाया पाहती मित्र हो, ग्रासाया पाहती मित्र हो. अधम जिथे राहती मित्र हो, अधम जिथे राहती. मजनेता त्या मार्गाने, या मजनेता त्या मार्गाने. अधम जिथे राहती मित्र हो, अधम जिथे राहती मित्र हो. अधम जिथे राहती मित्र हो, अधम जिथे राहती. अमोल जन्मा येऊन काही, सार्थक जरी मुळे केले नाही. हा अनमोल आयुष्य जन्म जो भेटलेला आहे, यामध्ये महाराज असं म्हणाले गाथेमध्ये, हे हिरा ऐरणीवर टाकला तरी सुद्धा त्याला काही होत नाही, वरून घनाचे घाव घातले तरी काही होत नाही. पण ढेकणाच्या संगे हिरा जो नाडला भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. पण एक चुकीची संगत जर भेटली त्याला ढेकणाची, तर हिरा पोखरल्या जातो, तसा साधू नाडल्या जातो, सज्जन नाडल्या जातो. वाईट संस्कार संगती लागली आणि त्याच ठिकाणी मृत्यू झाला. माऊली म्हणतात, आणि मरणी जया जे आठवे, तो तेच गती ते पावे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम. मरणाच्या वेळेला जे जे काही आठवल्या जाईल त्याची गती प्राप्त होते. या श्रीमद भागवतामध्ये पुढे कथा आहे. एका छोट्याशा हरणाच्या पाडसाचा ध्यास घेत मृत्यू आला, तर पुढे काय झालं. शेवटच्या काळामध्ये व्यसनी लोकांमध्ये व्यसनाचा आठव करून वेश्यांच्या वस्तीकडे पाहून त्याचा मृत्यू झाला आणि तेच गती त्याला प्राप्त झाली. पिशाच योनीमध्ये गेले. तिकडून गोकर्ण महाराज आल्यानंतर त्यांच्या कानावर चित्र विचित्र ध्वनी यायला लागले, आवाज यायला लागले. कोण आहेस तू? मी तुझा भाऊ आहो. ही अवस्था का प्राप्त झाली? कारण मी व्यसन केले. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काही त्याज्य कर्म सांगितलेले आहेत. 5 त्याज्य कर्म आहेत, ते करू नये. मांसाहार करू नये, ते त्याज्य कर्म आहे. त्याज्य म्हणजे त्याचा त्याग करायचा आहे, ते करायचं नाहीये. मांसाहार करू नये, दारू पिऊ नये, असत्य बोलू नये, गरजेपेक्षा जास्त वस्तू जमा करू नये आणि हिंसा करू नये. ह्या 5 गोष्टींचं जे कर्म करतात ते त्याज्य कर्मामुळे चुकीच्या गतीला प्राप्त होतात. त्या दुर्गतीला सुद्धा सद्गती देणारं शास्त्र आहे श्रीमद भागवत महापुराण. बोली श्रीमद भागवत महापुराण की जय. हे त्याज्य कर्म माझ्याकडून घडले
धुंदुकारी म्हणतो आणि मला ही गती प्राप्त झाली. या दुर्गतीतून बाहेर येण्याकरता श्रीमद भागवत शास्त्र त्याचं वाचन केलं आणि त्या वाचनाने त्या पिशाच योनीमधून त्यांची मुक्तता झाली. जर पिशाच योनीमधल्या पापी जीवाची मुक्तता होऊ शकते तर तुमच्या आपल्या साध्या सरळ सोज्वळ भाविकांचा उद्धार का होणार नाही? उद्धार होईल, पण त्यासाठी ऐका हा भाव जीवाचा, जीवाचा ऐका हा भाव जीवाचा, जीवाचा भक्ती विना उद्धार नाही कोणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. हो ऐका हा भाव जीवाचा, जीवाचा ऐका हा भाव जीवाचा, जीवाचा भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. हे ऐकाना सत पुरावे, अनुभवियांचे अनुभव घ्यावे, अनुभवियांचे अनुभव घ्यावे, शांती सुखाचे आगर बरवे, आपण तरुणी तुझ्या तरावे, आपण तरुणी तुझ्या तारावे. तोडील फास यमाचा, यमाचा तोडील फास यमाचा, यमाचा भक्तीविना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. ऐका हा भाव जीवाचा, जीवाचा ऐका हा भाव जीवाचा, जीवाचा भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. आपला तुमचा माझा सगळ्यांचा उद्धार शक्य आहे. त्या उद्धार पदाला नेणारे श्रीमद भागवत शास्त्र महापुराण, या भागवताचे जे 4 खांब आपण बघितले, अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. या भागवताचा प्रथम अधिकारी कोण होता? सांगितलं राजा परीक्षिती. पण हे राजा परीक्षिती कोण होते? महाराज म्हणाले ते दुपारच्या सत्रात सांगेल. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय ना.